आदरणीय आपल्या गावचे युवा नेतृत्व शिवाजीराव शेडगे, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष खटाव तालुका, त्याचबरोबर रेश्माताई शेडगे, जिल्हा पंचायत समिती उपसभापती, आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच मॅडम, उपस्थित ग्रामस्थ आणि महिला यांना मी आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो। आज खऱ्या अर्थानं एवढं मन भरून आलं की मला सध्या सांगता येणार नाही, कारण एवढा तुम्ही जल्लोष माझा आमच्या सर्वांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम केल्याबद्दल तुमचं पुनश्च हार्दिक अभिनंदन। मी वयाच्या 18व्या वर्षी आर्मीच्या इलेक्ट्रिक मेकॅनिकल इंजिनियर कोरमध्ये 30 वर्षे सेवा करून मायभूमीत परतलो आहे। माझं रिटायरमेंट 28 फेब्रुवारी 2026ला झाले। यामध्ये मला आर्मीनं खूप काही दिलं आहे। एक गावचा मुलगा, त्यासाठी मी 12वी डिप्लोमा MTech करून मला शॉर्ट कमिशनमध्ये प्रमोशन मला भेटलं, त्याचा मला उपयोग घेता आला। त्याचबरोबर मी सर्व्हिसमध्ये खूप काही ऑपरेशन करण्याची संधी मला भेटली। त्यामध्ये प्रथमतः कारगिल युद्ध असो, ओ पराक्रम असो किंवा ऑपरेशन विजय, आता सिंदूरमध्ये पण मी सहभागी होतो। त्याचबरोबर मी 2 वेळा विदेश सेवाचाही मला सौभाग्य प्राप्त झालं। परंतु ऑपरेशन करत असताना खूप काही अडचणी येतात। एक शहीद झाल्यानंतर त्याचं देशासाठी बलिदान आहे, त्यामध्ये काय दुमत नाही, परंतु जो जवान आपलं सुखरूप घरी येतो त्याचं पण भरपूर काही असतं। खऱ्या अर्थानं ऑपरेशनमध्ये बरेच वेळा मरता मरता वाचलो, मरणाच्या दारात आलो। हे फक्त आई निसण्याची कृपा, माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि या गावाचे प्रेम, यामुळे आम्ही आज 3 किंवा 5 जण जिवंत तुमच्या पुढे आहे। तसंच आज हा कार्यक्रम कैलासवासी नारायणराव शेडगे तात्या यांचे नाव घेतल्याशिवाय हा कार्यक्रम अधुराच राहील। कारण तात्या माझे वडील एक निष्ठा कार्यकर्ता म्हणून तात्यांच्या बरोबर होते। तात्या नेहमी त्यांच्या पोरावरती जसे प्रेम करत होते तसेच माझ्यावरती पण करत होते। त्यांना एकच म्हणायचं, पैसा जास्त महत्त्वाचा नसतो, एक तर पोरगं पैलवान असावं नाहीतर मिलिटरीत असावं, हे तात्यांचं ब्रीद वाक्य होतं। तात्या त्यासाठी प्रयत्नही करायचे। आमच्याबरोबर कोल्हापूर असो, बेळगाव असो, प्रत्येक भरतीसाठी आमच्याबरोबर एक वडिलाप्रमाणे एक नेता असावा की ते आमच्याबरोबर येत असायचे। एकदा एक किस्सा सांगायला मला आवडेल की एक कोल्हापूरमध्ये एक गाडवाला आपल्या गोरगरीब मुलाला फसवत होता भरतीचं आविष देऊन। हे तात्यांना कळालं, तर तात्यांनी कळल्यानंतर तात्या कोल्हापूरमध्ये जाऊन आमच्या समोर, कोल्हापूरमध्ये बघा एक छोट्याशा गावाचा नेता कोल्हापूरमध्ये जाऊन त्या गाडेवाल्याला म्हणला, गाडेवाल्या जर माझ्या गरिबाच्या पोरासनी फसवलं तर तुला गाड्या सकाळ उभा जाळील, असा म्हणणारा गोरगरिबाचा नेता तात्या खऱ्या अर्थाने वाघ होते। आणि वाघाचा छवा शिवा तात्यांचे नाव प्रमाणे हे कार्य करत आहेत, त्याबद्दल आम्हाला गावाला आणि आजी माजी सैनिक संघटना त्यामध्ये दुमत नाही। शेवटी मी 30 वर्ष सेवा करू शकलो की माझ्या परिवारामुळं। माझे आईवडील मी नसताना माझी सौभाग्यवती सुजाता कदम हिने पाठीमागे खूप काही सांभाळलं, त्याबद्दल तिचं पण सर्वांच्या वतीनं मी तिचं धन्यवाद करतो। आणि आता मी एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। संतोष कदम या गावचा पुत्र, सर्वप्रथम सर्व ग्रामस्थ, सर्व वयस्कर माणसे, माझे बाईबाप आणि बंधू भगिनी यांना कोटी कोटी प्रणाम करतो। आणि आज आजी माजी संघटनेच्या वतीनं सर्व ग्रामस्थांचं मी आभार व्यक्त करतो की आज तुम्ही इथं मोठ्या संख्येने उपस्थित झाला
आणि आपले आशीर्वाद आम्हाला देत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी 1997 मध्ये आर्मी जॉईन केली. जसं एका आईचं मुलाच्या बाळाशी नातं जोडलेलं असतं नाळीशी, त्याप्रमाणे आम्हा सगळ्यांचं नातं ह्या मातीशी जोडलेलं आहे की आम्ही ह्या मातीमध्ये जन्मलो, इथून भरती झालो आणि आज 30 वर्ष संपूर्ण भारत देश फिरून ग्रामस्थांचं, ग्रामदेवतेचं आणि गावच्या लोकांचा एक क्षण का होईना आठवण म्हणजे मनामध्ये यायची. एक छोटंसं उदाहरण सांगतो की माझी मुलगी, मी दिल्लीमध्ये असताना विदाऊट रिझर्वेशन मुलीला आणि फॅमिलीला घेऊन मी इथं पोच केलं आणि मी 1.5 वर्षांनी माघारी आलो. तर घरच्यांनी फक्त हे शिकवलं होतं की तुझे पप्पा कुठे आहेत, तर ते फोटोमध्ये आहेत. मग मी घरी आल्यानंतर मी माझ्या मुलीला घ्यायला लागलो की बाळा ये तू, मी तुझा पप्पा आहे. तर ती म्हणते माझे पप्पा माझ्या फोटोमध्ये आहेत. तर एका सैनिकाचं दुःख ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय शकतं. पण तरी आपल्या सगळ्यांच्या कृपेने, आशीर्वादाने आज आम्ही एवढी सर्व्हिस करून माघारी आलेलो आहोत. मला फक्त एकच सांगायचं, संघटनेच्या वतीने आम्ही या गावची पुत्र आहोत. आम्ही प्रत्येक फील्डमध्ये वेगवेगळे माहीर आहोत. फक्त आम्हाला वाटतं की गावातला एक मुलगा वाया जाऊ नये, त्यांनी प्रत्येक काहीतरी बनावं. आणि आम्ही वेगळ्या फील्डमध्ये असताना गावातल्या मुलांच्या करता, गावातल्या विद्यार्थ्यांच्या करता, गावकऱ्यांकरता आम्ही जर काय करू शकलो तर आम्ही म्हणतो की आम्ही खूप छोटी ती वस्तू केली. आणि हमेशा आजी माझी संघटना संपूर्ण ग्रामस्थांच्या इंडिव्हिज्युअल कोणी केला असेल, पण या यात्रेनिमित्त भरपूर दिवसापासून रिटायरमेंट झाल्यानंतर हा कार्यक्रम घ्यायची योजना आजी माजी सैनिक संघटना, तसेच आपल्या गावचे युवा नेते पैलवान शिवादादा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याबद्दल सर्वांचे दिलगिरी आभार मानतो. मी वयाच्या 17 वर्षामध्ये भरती झालो मराठा सेंटर बेलगाव. यानंतर खूप काही पोस्टिंग काढता आल्या. जो एक आम आदमी म्हणजे माणूस कुठे फिरू शकत नाही अशा दुर्गम इलाक्यात मला जाण्याचा, सर्व्हिस करण्याचा मौका मिळाला. आणि सर्वोच्च पद जे एक जवानला एक शिपाईपासून एक कॅप्टनपर्यंत येण्याचा मौका मिळाला. हे माझे आईवडील, फॅमिली, सर्व गाव निसनाई मातेच्या कृपेने प्राप्त झालं. याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद देतो, मानतो. आणि माझे 2 शब्द. या सर्व अधिकाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. आदरणीय सुभेदार मेजर रणजित साहेबराव कदम, त्याचबरोबर त्यांचा लग्नाचा 25वा वाढदिवस या ठिकाणी सर्वांच्या वतीनं साक्षीनं साजरा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सुभेदार संतोष शिवराम कदम हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सेवानिवृत्त झाल्याबद्दल गावाच्या वतीनं माजी सैनिक संघटनेच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ऑर्डिनरी कॅप्टन रमेश रामचंद्र शेडगे हेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर या सर्व माजी सैनिक संघटनाच्या वतीनं या सर्वांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि गावच्या सेवेत त्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. त्यांचा सहभाग तर आहेच, गेली 30 वर्ष ते देश सेवा करत आहेत आणि पुन्हा आपल्या गावाच्या सेवेत ते सहभागी होणार आहेत. तर मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, ग्रामपंचायत गारोडीच्या वतीनं, माजी सैनिक संघटनेच्या वतीनं मी भाऊंना विनंती करतो की आपण त्यांचा यशोचित असा सन्मान करावा. सर्वांनी जोरदार करायला त्यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे मेजर रमेश शेडगे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. यांचा सन्मान हनुमंतराव बिटले यांच्या हस्ते होत आहे. मी त्यांना विनंती करतो. मेजर रमेश शेडगे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. फेटा आणि श्रीफळ देऊन त्यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान होत आहे. मेजर संतोष कदम यांचाही या ठिकाणी सन्मान दत्तात्रय जाधव यांच्या वतीनं होत आहे.
फेटा आणि श्रीफळ देऊन त्यांचाही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान. जोरदार टाळ्या वाजवूया आपण या सर्वांसाठी. देशसेवेचं बहुमोल असं काम केलेले हे सर्व माजी सैनिक ज्यांच्या जेव्हा भारत निवांत आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ माजी सैनिक विनायक शेडगे यांचा या ठिकाणी जगन्नाथ अण्णा यांच्या वतीनं त्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. माजी सैनिक पट्टू खशाबा कदम यांचाही या ठिकाणी सन्मान सीताराम खशाबा शेडगे यांच्या वतीनं यांच्या हस्ते होत आहे. दोंडराम जगू मडणे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. चिंतामण सुतार यांच्या हस्ते फेटा आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान होत आहे. अशोक शेडगे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. करावा. यानंतर माजी सैनिक बाजीराव कदम यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. पोपटा कदम यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. मेजर संभाजी शेडगे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. संपतराव भाऊसाहेब शेडगे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. त्यांनी सन्मानाचा स्वीकार करावा. API रवींद्र कदम यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. ग्रामस्थांच्या वतीनं मी पवार काकांना सांगतो की त्यांच्या वतीनं त्यांचा सन्मान होत आहे. मेजर सुनील भिटले यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे आणि सन्मानासाठी मी बाळासाहेब अरविंद नाना यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. यानंतर माजी सैनिक दिलीप शेडगे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मुकुलराव बिटले यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. त्यांनी सन्मानाचा स्वीकार करावा. यानंतर मेजर विवेक कदम यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. त्यांचा सन्मान पांडुरंग घडगे यांच्या हस्ते होत आहे. त्याचप्रमाणे उत्तमराव कदम आपण वर यायचे आबा. यानंतर बाळासाहेब कदम यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. मेजर श्रीरंग पवार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. गजानन महाराजांच्या हस्ते त्यांना फेटा आणि श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. माजी सरपंच ज्ञानदेव कदम आणि सुभाष तात्या आपण मंचावर यायचे. यानंतर यानंतर माजी सैनिक भरत शेडगे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आबा आपल्या हस्ते उत्तम आबांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. त्या सन्मानाचा स्वीकार करावा. यानंतर दादासाहेब शेडगे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. माजी सरपंच ज्ञानेश्वर कदम यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे.
मेजर नामदेव कदम यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर सुभाष कदम यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. मेजर दीपक सोनवणे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. मेजर भानुदास शेडगे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मेजर भानुदास शेडगे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मेजर पांडुरंग कदम यांचा या ठिकाणी सन्मान. यानंतर प्रताप शेडगे मेजर प्रताप शेडगे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी सावकर कदम यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे मेजर रामचंद्र पवार यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मेजर रामचंद्र पवार यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. संतोष कदम यांच्या हस्ते माजी सरपंच मोहन कदम यांच्या हस्ते सन्मान होत आहे. त्यांनी पटकन यायचे. बिटले आपण या मंचावर यायचे. सुभाष तात्या आपण या मंचावर यायचे. दादासू कदम आपण या मंचावर यायचे लवकर. कुंडली पिटले यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी पोपटनानांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. मेजर राहुल कदम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. अमोल कदम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. धनाजी मधने आणि रवींद्र मधने आपण स्टेजवर लवकर यायचे. अक्षय कदम यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे रामदास पवार यांचा या ठिकाणी सन्मान. आपण पोपट आपणच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. या लोक वतीने आपल्या गावातील एक दिग्गज कार्यकर्ते आजीमाजी संघटना त्यांचा इथे सत्कार करेल. त्यांनी आपला मान स्वीकारावा आणि सर्व गावातील ग्रामस्थां मिस्टर संदीप कदम यांनी स्टेजवरती यावं आहे. मिस्टर धनाजी मधने श्री शिवाजी नारायण शेडगे यांनी स्टेजवरती यावा आणि सन्मान स्वीकार करावा. रणजित साहेबांची मॅडम आणि रमेश साहेबांची मॅडम यांनी स्टेजवरती या. या कार्यक्रमासाठी आपल्या गावचे नागरिक आणि खटाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदरणीय योगेशजी कदम साहेब, त्याचप्रमाणे पंचायत समिती पलूचे
गट विकास अधिकारी आदरणीय राजेशजी कदम साहेब यांनी मंचावर यायचे आहे. यांचा सन्मान होत आहे. युवराज बिटले, त्याचप्रमाणे सचिन नामदेव कदम, शशिकांत जाधव, संजय डेंबरे, संजय शेडगे, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच सुमन कदम आणि पोलीस पाटील ज्योती कदम यांनी या ठिकाणी मंचावर यायचे आहे. माजी सैनिक संघटनेच्या वतीनं आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने यांचा सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे शाळा तपास समितीचे अध्यक्ष दादासाहेब पवार, दीपक कदम, सोपान सुतार, व्हिडिओ साहेब, त्याचप्रमाणे या सर्वांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे माजी सैनिक संघटनेच्या वतीने. यांचा सन्मान होत आहे. युवराज बिटले, त्याचप्रमाणे सचिन नामदेव कदम, शशिकांत जाधव, संजय डेंबरे, संजय शेडगे, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच सुमन कदम आणि पोलीस पाटील ज्योती कदम यांनी या ठिकाणी मंचावर यायचे आहे. माजी सैनिक संघटनेच्या वतीनं आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने यांचा सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे शाळा तपास समितीचे अध्यक्ष दादासाहेब पवार, दीपक कदम, सोपान सुतार, व्हिडिओ साहेब, त्याचप्रमाणे या सर्वांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे माजी सैनिक संघटनेच्या वतीने. पोलीस पाटील ज्योती कदम यांचा सन्मान होते आजी माजी सैनिक समितीच्या वतीने. या ठिकाणी आदरणीय रेश्माताई शेडगे यांचा या ठिकाणी आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने सन्मान होतो. त्याचप्रमाणे सोपान सुतार यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने. त्याचप्रमाणे सोनाली विळके मॅडम, सभापती कृषी आणि पशु संवर्धनच्या आदरणीय सौ लता कर्णे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. शशिकांत जाधव यांच्यानंतर त्या ठिकाणी सभापती लता कर्णे मॅडम यांचा सन्मान होत आहे या ठिकाणी. यानंतर गट शिक्षणाधिकारी आदरणीय सौ सोनाली विळके मॅडम यांचा या ठिकाणी माजी सैनिक संघटनेच्या वतीने सन्मान होत आहे. केंद्र प्रमुख दिडके साहेब यांचा या ठिकाणी आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने सन्मान. सोपान सुतार या ठिकाणी आले.
या ठिकाणी सोपान सुतार यांना आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने 5,000 रुपये आणि सन्मान, जोरदार टाळ्या वाजून त्यांचा आपण अभिनंदन करूया, सन्मान करूया. सोनाली विळके मॅडम, सभापती कृषी आणि पशु संवर्धनच्या आदरणीय सौ लता कर्णे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. शशिकांत जाधव यांच्यानंतर त्या ठिकाणी सभापती लता कर्णे मॅडम यांचा सन्मान होत आहे. त्या ठिकाणी यानंतर गट शिक्षणाधिकारी आदरणीय सौ सोनाली विळके मॅडम यांचा या ठिकाणी माजी सैनिक संघटनेच्या वतीने सन्मान होत आहे. केंद्र प्रमुख बिडके साहेब यांचा या ठिकाणी आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने सन्मान. सोपान सुतार या ठिकाणी आले. या ठिकाणी सोपान सुतार यांना आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने 5,000 रुपये आणि सन्मान, जोरदार टाळ्या वाजून त्यांचा आपण अभिनंदन करूया, सन्मान करूया. प्रतिनिधी म्हणून आपण 2 विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण बोलवत आहोत. ठीक आहे सर, 2 विद्यार्थी आणि आपल्या गावचे व्हिडिओ आदरणीय राजेश कदम साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे. त्याचप्रमाणे आपल्या खटाव पंचायत सर्व विद्यार्थ्यांना ट्रॅकसूट भेट करण्यात आले आहे. आदरणीय सचिनजी पोतेकर साहेब, आपण या मंचावर यायचे लवकर. प्रातिनिधिक स्वरूपात 2-4 विद्यार्थ्यांना या ठिकाणी माजी सैनिक संघटनेच्या वतीनं ट्रॅकसूट भेट देण्यात येत आहे. मी विनंती करतो मेजर रणजित कदम, त्याचप्रमाणे सर्व असणारे मंचावरील माजी सैनिक यांनी हा भेट द्यायची आहे. या ठिकाणी संदीप कदम, आपण ही मंचावर यायचे. सर्व आजी माजी सैनिकांचं जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी माझी मेजर रणजित कदम यांना मी विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे आपले गावचे उद्योजक आदरणीय संदीपजी कदम यांचा या ठिकाणी माजी सैनिक संघटनेच्या वतीनं सन्मान होत आहे. त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करावा. आपल्या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय कमलताई कदम यांनी मंचावर यायचे आहे. सरपंच मॅडम, आपण मंचावर यायचे. लगतच आपल्या गावचे मार्केट कमिटीचे माजी संचालक आदरणीय पोपटप्पा यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सन्मान होणार आहे. आपल्या गावचे आणि सातारा वाहन चालक या ठिकाणात आठव असलेले सचिनजी बिटले यांचा या ठिकाणी माजी सैनिक संघटनेच्या वतीने सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे आप्पांच्या हस्ते या सर्व सेवानिवृत्त सैनिकांचाही सन्मान होत आहे.
या ठिकाणी आरटीओ साहेब आदरणीय सचिनजी बिटले, मेजर प्रताप कदम यांच्या हस्ते सन्मान होणार आहे. सर API रवींद्र अशोक शेडगे यांनी या मंचावर यायचे. महाराष्ट्रामध्ये अशा कमी असणाऱ्या गावांमधलं एक गाव आपलं आहे. त्याबद्दल देखील मला खूप अभिमान वाटतो. आज एक ऐतिहासिक दिवस आपल्या गावासाठी आहे, त्याचा उल्लेख मी करतो आणि थांबतो.